नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी रूपा. रूपा, ए रूपा, आले ग आई. रूपा अंगणात तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर विचारमग्न बसली होती. ती आईची हाक ऐकताच चटकन उठली आणि घरात जाऊन आई पुढे बसली. दोन्ही गुडघे पोटाशी धरून तिनं आईला विचारलं, काय? रूपा, बोल की. तू अलीकडं कसला विचार करीत असतेस? कसलाच नाही. नाही कसा? नानूबाई म्हणाली. तू नक्कीच कसला तरी विचार करीत असतीस. पण मी म्हणते, माणसानं असं मनातल्या मनात कुडू नये. आई, मी कसलाच विचार करीत नाही. रूपा हसली. तेव्हा तिच्या गोऱ्या गालावर चांदणं फुललं. हो, रूपा जन्मतच देखणी होती. म्हणून आई नानूबाई आणि वडील आबाजी यांनी तिचं नाव रूपा ठेवलं होतं. त्यात आता ती वयात आली होती आणि तिच्या सुंदरपणाला सर्वश्रेष्ठ तारुण्याची जोड मिळाली होती. परंतु ती स्वभावानं भलतीच गंभीर होती. रूपाला आता 20वं साल लागलं होतं. आबाजी तिच्या लग्नाची खटपट करीत होता. पण रूपाला साजेचं स्थळ जुळून येत नव्हतं आणि रूपाला पाहून गावातील तरणी पोरं वेडीपिशी झाली होती. काही रूपा रूपा करून बरळत होती, तर काहींनी 33 कोटी देवांना भाराभर नवस केले होते. नि कित्येकांनी गावातील इरसाल कुंटिनीची भूतावळ उभी केली होती. नि त्या कुंटिनी रूपाची पारत करू पाहत होत्या. गजा नारळेचं टाळकं कामातून गेलं होतं. तो सावलीसारखा रूपाच्या मागं हिंडत होता. त्यानं तर मोठा सुरुंग ठासून ठेवला नि तो त्याच्या स्फोटाची वाट पाहत होता. रूपा, नानूबाई म्हणाली. दिवस कासराभर वर आला. तू पाण्याची एक घागर घेऊन ये. रूपा उठली. तांब्याची घागर घेऊन बाहेर पडली नि पाणवट्याकडे चालू लागली. तेव्हा तिच्या चालीत एक लय आली होती नि तिच्या टाचेखाली खडे करकर करत होते. ती एका दाटक्या पादीत शिरून नदी जवळ करीत होती. तोच पाठीमागून मथीबाईनं हाक मारली, रूपा. तशी रूपा थबकली. मथी बरोबर चालू लागली. मथीबाई तरुण होती. तशीच ती सुंदरही होती. तिला 4 वर्षाचा एक मुलगा होता. 4 वर्षापूर्वी ती विधवा होऊन माहेरी आली होती. शिरगावात ती आघाडीची कुंटीन समजली जात होती. मी म्हणणाऱ्या बाईला मतवून जो तिला भरपूर पैसे देईल त्याच्या हवाली ती करीत असे. अशी तिच्याकडे काहीतरी जादू आहे असं लोक बोलत होते आणि मतवी मथू म्हणून तिच्याकडे बोट दाखवित होते. ती काहीच करीत नव्हती. दिवसभर गावात फिरत होती. अंगारा धुपारा करीत होती. नि कुणाच्याही घरी जाऊन त्याचं पोट चोळीत होती. काही तरणी पोरं उगीचच पोटात दुखत असल्याचं सांगून तिला घरी बोलवीत असत आणि तिचा मनमुराद उपभोग घेत असत. गजा नांगरेचं रूपाला हाताखाली घेण्यासाठी या मतीची योजना केली होती नि तो रूपाच्या पाळतीवर होता. रूपा घरातून बाहेर पडली की
मतीबाई तिला एकांतात गाठून आपलं कुंटिनीचं कसब पणाला लावित होती. आज रूपा नदीला निघालेली पाहताच भरलेली घागर ओतून तिनं त्या पादीत रूपाला गाठली होती. रूपानं मान तिरकी करून मतीकडे नजर टाकली. तिच्या कपाळावर एक लहानशी आठी उमटून पुन्हा मावळली. नव, हे असं कसं? मतीनं प्रारंभ केला. कसं? रूपानं विचारलं. म्हणजे असं की आणखी किती दिवस आई बापाच्या टाळूवर मिऱ्या वाटायच्या? मतीनं उलट विचारलं. मला समजलं नाही. सरळ सांगा की, रूपा बोलली. म्हणजे असं, माहेरचं अन्न किती दिवस खायचं? मतीनं प्रश्न केला. तुम्ही किती दिवस माहेरचं खाता? रूपानं विचारलं. माझी गोष्ट वेगळी हाय, मती कणत म्हणाली. माझं लगीन झालं, मला एक मूल हाय. माझा संसार सुखाचा होता, पण देवाला बघवलं नाही. मग मी काय करावं म्हणता? रूपानं विचारलं. काही करू नका. चटकन बाशिंग बांधून आमच्या हातावर पाणी घालून ही दौलत ज्याची त्याला देऊन मोकळं व्हा. असं म्हणून मतीनं रूपाच्या भरदार नि उबार उराजावर बोट रोखलं. रूपानं भरकन छातीवरचा पदर सावरला नि ती पुन्हा गंभीर झाली. बोलत बोलत त्या दोघी नदीवर पोहोचल्या आणि घागरी भरून परत फिरल्या. मती बोलली. एक गोष्ट विचारू का? विचारा की. नका बाई, तुम्हासनी राग येईल. नाही येणार, सांगा. मी तुमच्या वयाची होते तेव्हा मला रोज रात्री स्वप्न पडायची. मतीनं मुळाला हात घातला. ती म्हणाली. तशी तुम्हासनी स्वप्न बिप्न पडत्यात का? स्वप्न? कसली स्वप्न? रूपानं विचारलं. मला स्वप्न पडायची ती अशी. मती म्हणाली. रोज रात्री कोणतरी गडी माणूस स्वप्नात यायचा नि मग आमची भलतीच भानगड व्हायची. मला कसलीच स्वप्न पडत नाही ती. रूपानं नकारार्थी मान हलवली. खोटं खोटं, खरं? रूपाबाई, माझा बी तुमच्या वाणीच बाईचा जन्म हाय. मती म्हणाली. रूपा तरुणपण दिसायला बरं असतं, पण त्यात एक धग असती आणि ती धग माणसाला झोप लागू देत नाही. बायकांची सुख आणि दुःख मला चांगली कळत्यात बरं का? कळत असतील बाई, रूपा बोलली. रूपा, तुमचं हे रूपडं बघून सारा गाव दंग झालाय. मती म्हणाली. कैक पोरं तुमच्यासाठी झुरणी लागल्या ती. तेच ना तुमचं खूळ भरलंय. खूळ हायचं कुठं? मती बोलत होती नि रूपा हू हू म्हणून ऐकत होती. तिनं निऱ्यांचा घोळ डाव्या हातानं उचलून धरला होता. तिच्या पायातील शिंदेशाही तोडे हादरत होते नि ती दमदार पावलं टाकीत होती. पुढून दिनकर पवार आला. त्यानं रूपानी मती या दोघींना पाहिलं नि कपाळावर आट्या घालून तो पुढं गेला. पादीच्या तोंडावर एका झाडाखाली गजा नांगरे भूतासारखा उभा होता. त्यानं पिवळं मंजी पांढरा सदरा घालून डोकीला गुलाबी रंगाचा आब्रक घातलेला पटका बांधला होता. त्यानं 3 हात
दांडा वचलेली कुऱ्हाड घेतली होती. त्यानं भरपूर दाढी वाढवली होती. रूपाला हाताखाली घेऊनच मी दाढी करणार असा त्याचा दावा होता. मथी आपलं काम नक्कीच करणार अशी त्याला खात्री वाटत होती. परंतु जे काही व्हायचं आहे ते लवकर व्हावं म्हणून तो तळमळत होता. रूपानी मथी पादीतून बाहेर पडून गावात आल्या. रूपा आपल्या घरी गेली आणि गजा नांगरा मथीच्या घरी गेला. खुळकन बसला आणि त्याने आपला नेहमीचा प्रश्न केला. मथुबाई, मग काही जमणार का? सारं जमणार, मथी म्हणाली. आत्ताचा तवा तापतोय, पण वाईट दमानं घ्यावं लागल. घाई करून चालणार नाही, भागणार नाही. नि आज तुम्ही मला 50 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? हे बघ, आत्ता पातूर म्या तुला 150 रुपये दिलं. गजा खिशातून 50 रुपये काढीत म्हणाला. आणि हे 50 रुपये घे, पण दिरंगाई करू नग. किती लागल तो पैसा घे, पण हे पाखरू माझ्या ताब्यात दे. ठरलं. मथीनं 50 रुपये उचलून कपाळाला लावून नंतर कनवटीला लावले. नीती म्हणाली, अंगची शिदळ, तिला कुंटीन लागत नाही, पण ही रूपा अंगची शिदळ हाय. नुसता करकरीत बंदा रुपया हाय. तो बंदा रुपया लवकर मोडून माझ्या खिशात घाल. गजा म्हणाला. आधी पोटात चहाचा कप घाला. मथी खुशीत येऊन म्हणाली, चहा घेऊनच जावं झालं. बरं, असं म्हणून गजा ऐसपैस बसला. नि मथीनं चपळाई करून 2 कप चहा केला. 1 कप गजाला देऊन नि त्याच्या डोळ्यात बघत हसत म्हणाली, नांगरे, तुमचा रुपया तुमच्या खिशात घालीन तरच नावाची मथी. बस बस, एवढंच कर. गजा म्हणाला, तू पैशाची काळजी करू नग. मी पैसा कुरानं पेरीन. मात्र ही भानगड झालीच पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, मथी बोलली. आणि गजा छकड्याच्या बैलानं शिवळ खांद्यावर घ्यावं तशी कुऱ्हाड खांद्यावर घेऊन चालू लागला. आबाजी नुकताच रानातून आला होता. नि नानूबाईशी बोलत होता. नानूबाई म्हणाली, आता माझं वाईच ऐका. नि रूपाच्या लग्नाची काहीतरी खटपट करा. रूपा आता वयात आलिया, हे तुम्हासनी दिसत नाही का? मला सारं कळतं, पण वळत नाही, आबाजी म्हणाला. लेक थोर झाली म्हणून पुन्हा पेंढाऱ्याच्या गळ्यात हे माणिक बांधू? येळ आली की एका दिवसात रूपाचं लगीन उरकून घेतो, देतो बार उडून. नंतर आबाजीनं न्यारी केली आणि दुपारची भाकरी मळ्याकडं पाठव असं सांगून तो रूपाच्या लग्नाचा विचार करीत रानात गेला. आणि रूपा घरी आली तेव्हा नानूबाई म्हणाली, रूपा, तुझ्या वडिलानं दुपारची भाकरी घेऊन मळ्यात बोलवलंय. मग जाईन की, रूपा म्हणाली. दुपार झाली. दिवस डोक्यावर उभा राहिला. सर्व सावल्या पायात गोळा झाल्या. रूपानं जेवणाची पाटी भरली. ती तंग कास घालून ती मळ्याकडे निघाली. मथी रूपाच्या टेहळणीवरच होती. रूपा जेवण घेऊन मळ्यात निघालेली पाहताच तिनं जळणासाठी पाटी घेऊन रूपाचा पाठलाग सुरू केला.
चिमणी मारायला बैरी ससाण्यानं सूर मारावा तशी ती धावू लागली. कार्तिक महिना आता संपत आला होता. सारं शिवार गजबरलं होतं. हिरवगार शेत डोलत होती. ऊसाचे फळ करकरत होते. सर्वत्र निशब्दता नांदत होती. अनेक रानवेली फुलल्या होत्या. त्यांच्या फुलांवर निरनिराळ्या जातीचे भुंगे भुंगत होते. रूपा पाय उचलीत होती आणि मथी रूपाला जवळ करीत होती. आओ बाईसाहेब. शेवटी मथीनं रूपाला हाक मारली. नी रूपानं आपली चाल मंद केली. म्हणाली, का? लय भीती वाटतीय वाटतं. मला बाई सोबत असली म्हणजे बरं वाटतं. मती भेदारल्यासारखा चेहरा करून म्हणाली, तुझं बरं हाय बाई. सारच दणकेबाज. तुला भीती कसली ती वाटतच नाही का? वाटत वाघ बसले ती का? वाटेत वाघ बसले ती? रूपानं विचारलं. वाघ बरा, पण हे 2 पायाचं पाखरू नग ग बाय. मती म्हणाली, बाकी तुझं बी खरं हाय. तुला अजून चटका बसलेला नाही, पण सांभाळ हा. काय सांभाळू व? अचानक एखादा वाघ उठल आणि वरबाडील. मती म्हणाली, मी खरं सांगते. काय? रूपानं प्रश्न केला. एखादा वाघ दबा धरून बसेल नि काळीज घेऊन पळेल. मथी म्हणाली. वाघ कसला असल्यात? रूपानं विचारलं. ते वय, ते माणसावानीच असत्यात. मतीनं उत्तर दिलं. ह्यो माणसासारखा वाघ तुम्हासनी कवा भेटला होता का? रूपानं विचारलं. मती म्हणाली, मला 1-2 वाघानं गाठली, नाहीतर चांगलं 30-40 वाघांनी माझा काटा काढलाय. म्हणून तर मी एकटी दुकटी कुठं जात नाही. काय केलं त्या वाघांनी? रूपानं प्रश्न केला. मथीला तेच हवं होतं. ती गंभीर होऊन म्हणाली, आधी मळ्यात जाऊन वडिलांसनी भाकरी दे आणि पलीकडं ओढ्यात ये. तवर मी 4 काटकं गोळा करते आणि निवांतपणी बोलत बसू. रूपा मळ्यात गेली आणि मती ओढ्यात उतरली. बळ नांग्या गोळ्या करू लागली. परंतु ती रूपाचीच वाट पाहत होती. कारण सकाळीच गजा नांगरे 50 रुपये देऊन गेला होता. म्हणून मतीला घाई झाली होती. रूपाला मतवून गजाच्या मुठीत दिली की तिची मूठ भरणार होती. शिवाय अलीकडं गजानं भलताच तगादा लावला होता. माझ्या कामाचं काय झालं असं विचारित होता. आणि अलीकडे रूपाई मतीच्या आहारी जाऊ लागली होती. मती बोललेलं ती शांतपणे ऐकून घेत होती. तिच्याबद्दल रूपाच्या मनात कसलीच आडी नव्हती. रूपानं आबाजीला जेवण वाढलं आणि ती ओढ्यात गेली. तेव्हा मती एका झाडाखाली बसली होती. ठरल्याप्रमाणे रूपा आलेली पाहून तिला आनंद झाला. नी रूपाच्या कमकुवत मनाचा अंदाजही लागला. ती हसली. एक काटकं धरून वाळूत रेघोट्या ओढीत म्हणाली, आता मला वाघ कसं कसं भेटलं ते ऐक. लग्नानंतर मी पहिल्यांदाच सासरी गेले होते. तिथं माझी सासू भलतीच तापट हेकट स्वभावाची होती. मला बघाय जो कोणी येईल त्याच्या पायावर मला डोकं ठेवाय लावू लागली.
मला बाई कंटाळा आला या पायधरणीचा. पण त्याच दिवशी सासूबाईनं कडक दम भरला. ती म्हणाली, हे शिरगाव नवं, इथं शिस्तीत नांदायचं. मला वावग खपत नसतं, हे इसरू न ग. मग मला कंटाळा आला. सासूरवास कसा असतो ते कळून आलं. मी मागचा पुढचा विचार केला नाही. एका भला पहाटे उठून मायेची वाट धरली. मला दिवस उगवला खुजगावच्या खिंडीत आणि घात झाला. चांगलं 10-12 फरारी एका झाडाखाली बसलं होतं आणि मी वाघांच्या घरी ऐती शेळी पाहुणी गेले. त्या 12 चोरांनी मला त्या डोंगरात चांगलं 12 दिस डांबून टाकलं. मला रोज एकाची बायको व्हावं लागलं. मेल्यांनी माझं हाल केलं. आबरू परी आबरू गेली. मग मी बी निडावले. मी ज्या दिवशी ज्याची बायको होत असे त्या रात्री मी त्या चोराचा कडकडून मुका घेत होते आणि अगदी लग्नाच्या बायकोप्रमाणे त्याला आपलं सर्वस्व अर्पण करीत होते. त्यामुळे त्यांचा माझ्यावर संपूर्ण विश्वास बसला आणि त्यांची करडी नजर ढिली पडली. आणि मग एका रात्री भर मध्यरात्रीला उठून मी पळ काढला म्हणून वाचले. नाहीतर त्या चोरांनी मला जन्मभर त्या डोंगरात डांबलं असतं. पुढं जो माणूस मला भेटला त्यानं मला लुटलं, लुबाडलं आणि पुढं मला बी त्याचं काहीच वाटणाचं झालं. पण बाई, माझ्या काळजात शिरलेली भीती काय जाता जात नाही. मतीची ती भयंकर कथा ऐकून रूपाचं डोकं सुन्न झालं. तिनं अंगावर काटा शिवरल्यासारखं केलं. मग त्या दोघी उठून बोलत बोलत गावाकडं चालू लागल्या. त्यावेळी रूपा मतीचाच विचार करीत होती आणि मनात म्हणत होती, जर या मतीच्या जागी मी असते तर मी काय केलं असतं. मलाही मतीप्रमाणेच जगावं लागलं असतं. गरीब बिचारी. दिवस मावळतीकडं कलंडला. शेजारच्या डोंगरावर शिवलूक पडलं. मावळतीकडून वारा गिरक्या घेत गावात शिरू लागला. रूपा तेलाला गेली तेव्हा दिनकर गुंडा वाण्याच्या दुकानात गप्पा मारीत बसला होता. रूपाला दिनकरचा स्वभाव आवडत होता, कारण तो उथळ नव्हता आणि काटेकोर वागत होता. ती त्याला पाहून गालात हसून पुढं जात होती. कधीतरी एखादा शब्द बोलत होती. परंतु अलीकडं तो रूपाला पाहताच मान फिरवीत होता. नि हा असा एकाएकी का वागत आहे याचा रूपा विचार करीत होती. आणि सकाळी पाणवट्याच्या पादीत तो पुढनं आला तेव्हा त्याच्या कपाळावर आटी उमटली होती. रूपानं तेल घेतलं नि दिनकरकडं तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. नि बाहेर ये अशी खून त्याला तिनं खून केली आणि शिंप्याच्या बोळात जाऊन त्याची वाट पाहत उभी राहिली. दिनकर समोर आला आणि त्यानं विचारलं, काय हुकूम हाय सरकार. हुकूम काय नाही. मग अलीकडं बोलत का नाहीस. आणि काय. आणि सकाळी पाणवट्याच्या पादीत मला बघून कपाळावर आटी घातलीस. ती आटी माझ्या कपाळावर उमटली होती, दिनकर म्हणाला. आणि तिचं कारण मी नंतर सांगेन. कधी
ती वेळ येईल तेव्हा. पण ती वेळ कधी येणार? फार उशीर लागणार नाही, दिनकर कडवट स्वरात म्हणाला. आणि ऐक, जेव्हा तुझा कडेलोट होऊन तू नरकात जाशील आणि आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फासून मोकळी होशील, त्या दिवशी ती वेळ येणार आहे. नंतर तो काहीच बोलला नाही. नि आपलं काय चुकलं आहे? आपला कडेलोट कसा होणार? नि मी आई बापाच्या तोंडाला डांबर कशी फासणार? याचा विचार करीत रूपा घरी गेली. परंतु तिच्या कानात दिनकरचे ते शब्द निनांदत होते. तुझा कडेलोट होऊन तू नरकात जाशील आणि आबाजी खोताच्या तोंडाला डांबर फासून मोकळी होशील, त्या दिवशी ती वेळ येणार आहे. आणि रूपाचा जीव वाटाहुरा झाला होता.